एसटी मधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला। 35 प्रवासी ओरडत राहिले। ड्रायव्हरने केलं असं ज्यामुळे बसमधील सर्व महिला ओरडू लागल्या। एक अशी घटना की ज्यामुळे महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला। महिलेसोबत बसच्या ड्रायव्हरने केलं असं की जे पाहून 35 प्रवासी घाबरले। बसमधल्या 35 महिला ओरडू लागल्या। बसमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। एक विवाहित महिला तिच्या 2 मुलांना घेऊन बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कृत्य घडलं। ही घटना इतकी भयानक होती की ज्यामुळे बसमध्ये बसलेल्या 35 महिला ओरडू लागल्या। एकच खळबळ बसमध्ये उडाली। त्या महिलेसोबत नेमकं काय झालं? त्या बसमध्ये चालकानं असं काय केलं की त्या बसमधल्या 35 महिला ओरडू लागल्या? काय घडलं होतं त्या दिवशी? चला पाहूया सविस्तर माहिती या घटनेमध्ये। ही घटना आहे एका सामान्य गृहिणीची, एका विवाहित महिलेची जी आपल्या 2 लहान मुलांना घेऊन एका बस स्टॉपवर उभी होती। ती बसची वाट पाहत बसली होती। बस मागून बस त्या बस स्टँडवर येत होत्या। काही वेळाने तिची बस आली। बसमध्ये चढताना तिला माहिती नव्हतं की तिच्यासाठी हा दिवस सगळ्यात वाईट असणार आहे। नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली, मुलांना खिडकीजवळ बसवलं आणि स्वतःही तिथेच बसली। तिच्या समोर पुढे काय वाढून ठेवलंय, काय धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडणार होता याची जराही कल्पना तिला नव्हती। 5 मिनिटांमध्ये बस सुरू झाली। बसमधील कंडक्टरने तिकीट काढायला सुरुवात केली। कंडक्टर जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा कंडक्टरने तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं। कंडक्टरने तिकीट विचारलं। तिने स्वतःच पूर्ण आणि मुलांची हाफ तिकिटे काढली। प्रवास सुरू झाला। महिलेला थोडीशी झोप येत होती। रात्री झोप न झाल्यामुळे महिलेला एक डुलकी आली। ती वाहकाच्या मागच्या सीटावर बसली होती आणि वाहक पुढे बसला होता। वाहकाच्या शेजारी देखील एक महिला बसलेली होती। आता जे होणार होतं याची कुणी कल्पना केली नव्हती। बसमध्ये त्या दिवशी जास्त करून महिला बसल्या होत्या। 35 महिला त्या बसमध्ये बसलेल्या होत्या आणि पुढे होणारा जो धक्कादायक प्रकार आहे ते पाहून त्या महिला सुद्धा किंचाळू लागणार होत्या। बस स्थानकावरून निघाल्यानंतर बस काहीसा अंतर पुढे गेली। पुढे एक बसचा स्टॉप होता। एका छोट्याशा गावात बस थांबली। त्या थांब्यावर बसमध्ये प्रचंड गर्दी झाली। त्या गर्दीमध्ये 2-3 महिला बसमध्ये चढल्या। त्यांचं राहणीमान साधे वाटत होतं। एका महिलेच्या डोक्यावर पाटी होती आणि त्या पाटीमध्ये जांभळं होते, तर एका महिलेच्या पाटीमध्ये भाजलेल्या शेंगा होत्या। आता त्या 3 महिला चढल्यानंतर त्यांनी जागेची शोधाशोध केली, पण गाडी फुल भरली होती। त्यामुळे जी महिला 2 मुलांसोबत चढलेली होती त्या महिलेशेजारी थोडी जागा दिसली, म्हणून त्या 3 पैकी एका महिलेने त्या महिलेला विचारलं, थोडीशी जागा द्या। ती म्हणाली, अहो ताई, तुम्ही एका मुलाला मांडीवर घ्या आणि मला बसायला जागा मिळेल। पण ती महिला शांतपणे म्हणाली, मी या मुलांचं तिकीट काढलंय, ज्यामुळे त्यांना सीटवर जागा मिळणार नाही। असं म्हणून ती खिडकीकडे बघू लागली। तिने जागा विचारली होती। त्या महिलेला या वागण्याचा थोडासा राग आला। ती म्हणाली, थोडंसं ॲडजस्ट करा, बस काय आपल्या घरची नाही, थोडीशी माणुसकी दाखवा। पण असं म्हणत त्यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला। बसमधील सगळे प्रवासी त्यांच्याकडे बघत होते। त्यांचे भांडण अक्षरशः विकोपाला गेले आणि त्यानंतर कंडक्टर देखील तिथे आला। कंडक्टरच्या मध्यस्थीने तो वाद सोडवण्यात आला आणि त्या मुलाच्या आईला समजावून सांगितलं की थोडंसं ॲडजस्ट करा। कंडक्टर म्हणाले, अहो मॅडम, जरा ॲडजस्ट करा, गर्दी आहे बसमध्ये, तुम्ही मुलाला मांडीवर घ्या। आता ती आई ठामपणे म्हणाली, मी तिकीट काढले, मी का मांडीवर घेऊ? ते काही लहान मूल नाही मांडीवर बसायला। आता वाद आणखीनच वाढला। आता वाद कंडक्टर आणि त्या आईमध्ये सुरू झाला। पण काही वेळानंतर वाहकाला देखील समजलं की या आईने त्यांच्या मुलाचे हाफ तिकीट काढले आहे। मग त्यानंतर त्याने रिक्वेस्ट केली। मग दुसरी महिला कशी बशी तिथेच ॲडजस्ट होऊन बसली। ती त्या आईकडे आता रागाने पाहत होती। काही वेळाने तिथे भाजलेल्या शेंगा विकणारी एक महिला आली। त्या महिलेकडून त्या मुलाने भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि त्या शेंगा फोडून खायला सुरुवात केली। आता लहान मुलं ती टरफलं त्यांनी शेताखाली टाकली। काही टरफले शीटवर टाकायला सुरुवात केली, तर काही टरफले त्या शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर टाकली
आणि त्यामुळे त्या महिलेचा पारा आणखीनच वाढला. आधीच त्या मुलांच्या आईसोबत त्या महिलेचा वाद झाला होता आणि या मुलांनी टरपल टाकल्यामुळे तो वाद आणखीनच वाढला. तिने मुलांना एक दोनदा डरडावलं, पुन्हा आणखी वाद वाढला. आता 2-3 वेळा वाद होत आहे म्हणून बसमध्ये बसलेल्या त्या मुलाच्या आईकडे सगळ्या प्रवाशांचे लक्ष जात होते. बसमध्ये बसलेल्या महिलाला वाटायचं की मुलांची आई किती विचित्र आहे, थोडंसं ॲडजस्ट करायला काय जातंय. एकतर आधीच तिने बसून दिलं नाही आणि बसून दिलं तर आता तिचे मुले तिच्या अंगावर टरफले टाकत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत ती महिला आता वाईट झाली होती. ही फारच भांडकुदळ बाई असं झालं होतं. प्रवास लांबचा होता आणि 2-3 वेळा भांडण झाल्यामुळे सगळ्यांना समजत होतं महिला भांडकुदळ आहे. वातावरणामध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. 2-3 वेळा वाद झाल्यामुळे बसचा चालक आणि ड्रायव्हर तो देखील आरशातून मागे पाहू लागला होता. कंडक्टर जो आहे तो सुद्धा तिकीट तपासून सोडून त्या सीटच्या जवळ येऊन उभा राहिला. तो काही बोलत नव्हता, फक्त तिच्याकडे पाहत होता. ती महिलाही त्याच्याकडे आणि खिडकीकडून आळीपाळीने बघत होती. तिला हे सगळं थोडं विचित्र वाटलं होतं, पण तिने दुर्लक्ष केलं. तिला माहीत नव्हतं आता जो तिच्या समोर प्रकार घडणार होता तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार घडणार होता. आणि ती वाद घालणारी महिला जी लोकांना वाईट वाटत होती, पण तिच्यामध्ये आता एक भयानक प्रकार तिच्यासोबत घडणार होता. काही वेळाने तिच्यासोबत वाद घालणारी महिला जी होती ती पुढच्या थांब्यावर उतरली. आता तिच्या शेजारी सीटवर जागा झाली. बसचा कंडक्टर सगळ्यांना धक्का देऊन त्या महिलेच्या शेजारी येऊन बसला. आता मात्र त्या महिलेच्या भीतीची लहर उमटली. आता इथून पुढे जे होणार होते ते अगदी अविश्वसनीय होते, अतिशय धक्कादायक होते. वाघ त्या महिलेला म्हणाला, कुठून आलात तुम्ही, कुठं निघालात? भरपूर वाता करता त्या महिलेने काहीच उत्तर दिलं नाही आणि गप्प बसणं पसंत केलं. ती रागाने खिडकीकडे बघू लागली आणि इथूनच त्या भयानक घटनेला सुरुवात होणार होती, त्याची कल्पना तिने स्वप्नातही केली नव्हती. बाहेर पाऊस सुरू होता. रिमझिम वातावरणात पाऊस सुरू होता. हवेमध्ये गारवा होता. काही लोकांनी अंगावर त्या ठिकाणी स्कार्फ आणि बुलंद डाळून घेतलं होतं. काही महिलांनी रुमालांनी तोंडे बांधून घेतली होती. पण अचानक त्या महिलेला दरदरून घाम फुटला. 5 मिनिट झाली, 10 मिनिट झाली, तिचा घाम थांबत नव्हता. ती अक्षरशः पिशवीमधून टॉवेल काढून घाम पुसत होती. शेजारी बसलेला कंडक्टर तिच्याकडे पाहत होता. तो एकटक पाहत असल्यामुळे मागील सीटवरील प्रवासी महिला देखील त्या कंडक्टरकडे बघत होत्या. तिला वाटत होतं की हा असा का पाहतोय. तिच्या शेजारी बसलेला कंडक्टर आणि आरशातून पाहणाऱ्या चालकाला तिच्या हालचाली विचित्र वाटू लागल्या होत्या. हे नेमकं काय होतंय कुणालाच कळत नव्हतं. ती महिला जोराजोरात किंचायला लागली आणि अचानक एक धक्कादायक गोष्ट घडली. ती म्हणाली, अहो वाचवा, मला त्रास होतोय, मला वाचवा. आता तिचा आवाज ऐकून सगळे प्रवासी दचकले. आता एकतर कंडक्टर त्याच्या शेजारी बसलेला होता, तो देखील घाबरला. त्याला वाटलं मी शेजारी बसलोय म्हणून ही ओरडते की काय. पुढच्या क्षणी ती महिला वाचवा वाचवा म्हणून डायरेक्ट सीटवरून खाली कोसळली आणि जमिनीवर लोळू लागली. ती भयंकर अवस्था पाहून कंडक्टर डायरेक्ट उभा राहिला. तो प्रकार पाहून शेजारच्या 2 महिला बांबावून गेल्या. त्यांनी कंडक्टरला बाजूला सारलं. तिला उचलण्याचा प्रयत्न केला. तिला पाणी पाजलं. तिला विचारलं, काय झालंय ताई, काय होतंय? तिने जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. ती म्हणाली, मला रक्तदाबाचा त्रास वाढलाय, माझा BP खूप वाढलाय, मला खाली उतरवा, प्लीज गाडी थांबवा. आता तिने ही मागणी सुरू केली. तिने वाहक आणि चालकाकडे हात जोडून विनंती केली, साहेब गाडी थांबवा, माझा जीव जाईल, मला दवाखान्यात जावं लागेल. पण तिच्या या विनवणीचा त्यांच्यावर काही गंभीर परिणाम झाला नाही. तिने सुरुवातीला वाद घातला होता, त्यामुळे चालक आणि वाहक तिला गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटलं ही नाटकं करत आहे. आता चालक म्हणाला, गाडी कुठे थांबत नाही, गाडीमध्ये थांबवणे हे नियमात बसत नाही. आता घाट लागलाय, घाटात गाडी थांबणार नाही, तुम्ही गप्प बसा. आणि एका आईचा जीव जात होता. रक्तदाब प्रचंड वाढलेला होता. दुसरीकडे चालक आणि वाहक नियमावर बोट ठेवून गाडी चालवत होते. पुढे घाट सुरू झाला. वळणदार रस्त्यावरून बस धावत होती आणि ती महिला अक्षरशः जमिनीवर पडून रडत होती, किंचाळत होती, वाचवा, कुणीतरी गाडी थांबवा. बसमधील इतर प्रवासी आता ओरडू लागले, अहो ड्रायव्हर साहेब, थोडीशी माणुसकी दाखवा, तिचा जीव जाईल, थांबवा गाडी.
पण नाही, त्या दोघांवर जणू सैतान स्वार झाला होता. त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. संपूर्ण घाट संपेपर्यंत ती महिला वेदनेने तळमळत होती. तिची 2 लहान मुले आपल्या आईची अवस्था पाहून बेदरलेल्या नजरेने रडत होती. घाट संपल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला. सगळेजण आपल्या जागेवरून उठले. त्यांनी एकत्र आवाज उठवला. ते ओरडू लागले, तुम्ही गाडी थांबवता की आम्ही काही करू? एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम? लोकांचा संताप पाहून अखेर वाहकाने चालकाला गाडी थांबवायला सांगितली. तोपर्यंत त्या महिलेने कसाबसा फोन करून तिच्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. तो सुद्धा मोटरसायकलवरून बसचा पाठलाग करत निघाला होता. बस थांबताच प्रवाशांनी त्या महिलेला तिच्या मुलाला एका हॉटेलच्या खुर्चीवर बसवलं. काही वेळात तिचा नवरा तिथे पोहोचला आणि आपल्या बायकोची अवस्था पाहून तो देखील हैराण झाला होता. तिला लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला. पण मागील अर्ध्या तासामध्ये ज्या महिलेनं भोगलं ते आयुष्यभर ती विसरू शकणार नव्हती. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.